आज आपण 8085 मायक्रोप्रोसेसर या ICचा अभ्यास करणार आहोत. 8085 मायक्रोप्रोसेसर हा एक 40 पिन IC आहे. या ICचं वैशिष्ट्य असं आहे की हा IC आपण प्रोग्राम करू शकतो. यामध्ये प्रोग्राम लिहू शकतो. लिहिलेला प्रोग्राम इरेज करून दुसरा लिहू शकतो. वेगवेगळे प्रोग्राम याला फीड करू शकतो आणि वेगवेगळे रिझल्ट याच्याकडून आपण घेऊ शकतो. त्यामुळे याचा उपयोग हा इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये प्रोसेस कंट्रोलसाठी मोठ्या प्रमाणात केलेला असतो. त्याचबरोबर कॉम्प्युटर सिस्टीममध्ये 8085 मायक्रोप्रोसेसर किंवा आता सध्या जो त्याचा ॲडव्हान्स प्रोसेसर वापरला जातो तो मायक्रोप्रोसेसर मुख्य आहे. त्यानंतर तुम्ही वापरत असलेला मोबाईल हा सुद्धा मायक्रोप्रोसेसर वापरण्याचा उत्तम उदाहरण आहे. आता आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये जे मायक्रोप्रोसेसर वापरतो ते 8085 नाहीत, तर या 8085चे ॲडव्हान्स प्रोसेसर आहेत. पण आता जे प्रोसेसर वापरले जातात त्याचा मूळ जो आहे तो हा 8085 मायक्रोप्रोसेसर आहे. त्यामुळे याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. 8085 मायक्रोप्रोसेसरला आपण वेगवेगळे प्रोग्राम्स करून इन्स्ट्रक्शनद्वारे प्रोग्राम्स करून त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस करून घेऊ शकतो. हे जे आपल्याला प्रोग्राम याला द्यायचे असतात, प्रोग्राम फीड करायचे असतात, हे बायनरीमध्ये फीड करायचे असतात. म्हणजे थोडक्यात बायनरीमध्ये या प्रोसेसरची प्रोसेस होत असते. बायनरी म्हणजे 0 आणि 1 बायनरी लँग्वेज. पण बायनरी लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिणं हे खूप अवघड काम आहे. त्यामुळे या बायनरी नंबर 0 आणि 1चे पॅटर्न केलेले असतात. हे पॅटर्न म्हणजे निमोनिक्स आणि या पॅटर्नला विशिष्ट प्रकारचे कोड दिलेले आहेत. यावरून असेंब्ली लँग्वेज तयार होते आणि ही असेंब्ली लँग्वेज आपण 8085 मायक्रोप्रोसेसरला फीड करतो आणि मग हा मायक्रोप्रोसेसर असेंब्ली लँग्वेजचं रूपांतर 01 लँग्वेज म्हणजेच मशीन लँग्वेजमध्ये करतो आणि दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे प्रोग्राम करून आपल्याला रिझल्ट देतो. बेसिकली 8085 मायक्रोप्रोसेसरचा अभ्यास करत असताना आपल्याला याच्या आर्किटेक्चरचा अभ्यास करणं एक महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्याचा जो पिन डायग्राम आहे त्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि यानंतर या प्रोसेसरचा अभ्यास म्हणजे सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन्स याला कशा फीड करायच्या त्या इन्स्ट्रक्शनचा अभ्यास आणि त्या इन्स्ट्रक्शनवरून प्रोग्राम्स कसे लिहायचे त्या प्रोग्रामचा अभ्यास म्हणजे या 8085 मायक्रोप्रोसेसरचा अभ्यास आपला पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे प्रथमतः आपण 8085च्या आर्किटेक्चरचा अभ्यास करू आणि त्यानंतर आपण पिन डायग्रामकडे जाऊ. चे आर्किटेक्चर डायग्राम म्हणजे या ICच्या आतील रचना कशी असते त्याचा रचना डायग्राम आहे हा. या 8085 IC मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला समोर युनिट दिसत आहेत, सेक्शन्स दिसत आहेत. या प्रत्येक सेक्शनचा उपयोग करून
मायक्रोप्रोसेसर हा सॉफ्टवेअरमध्ये काम करतो आणि आपल्याला आउटपुटला रिझल्ट देत असतो. सर्वप्रथम आपण या प्रोसेसरच्या आर्किटेक्चर डायग्राम मधील रेजिस्टर युनिटचा अभ्यास करू. हे रेजिस्टर युनिट समोर आपल्याला आता दिसत आहे. समोर WZ, BC, DE, HL, स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ॲड्रेस लॅच हे दिसतात. यापैकी BC, DE आणि HL हे जे रजिस्टर आहेत, या रजिस्टरना जनरल पर्पज रजिस्टर असे म्हटले जाते. यातला प्रत्येक रजिस्टर, सपोज B हा रजिस्टर जर घेतला तर हा 8 बिट रजिस्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण 8 0 किंवा 1 स्टोअर करून ठेवू शकतो. इन्स्ट्रक्शनला जो डाटा हवा असतो किंवा डाटा आपण जो प्रोग्राममध्ये फीड करतो तो डाटा या रजिस्टरमध्ये स्टोअर झालेला असतो आणि प्रोसेसर काम करत असताना या रजिस्टरमध्ये साठलेल्या डाटांचा उपयोग करून त्याच्यावर प्रोसेस करतो. काही वेळा आपल्याला 16 बिट ऑपरेशन करावे लागते. त्यावेळी प्रोसेसर एका B किंवा एका C चा उपयोग न करता BC अशी पेयर वापरतो, DE अशी पेयर वापरतो किंवा HL अशी पेयर वापरतो आणि 16 बिटचे ऑपरेशन सुद्धा प्रोसेसर करतो. म्हणजे थोडक्यात BC, DE आणि HL अशी पेयर तो तयार करतो आणि 16 बिट ऑपरेशन करू शकतो. त्याच्यावर तुम्हाला W आणि Z हे दिसतात. हे 2 रजिस्टर टेम्पररी रजिस्टर आहेत. प्रोसेसर काम करत असताना काही वेळा तात्पुरती त्याला माहिती साठवून ठेवावी लागते. ती तात्पुरती माहिती साठवून ठेवण्यासाठी या टेम्पररी रजिस्टरचा उपयोग होतो. त्यानंतर खाली तुम्हाला स्टॅक पॉइंटर दिसतो. स्टॅक पॉइंटर हा 16 बिट रजिस्टर आहे. स्टॅक पॉइंटरचं काम महत्त्वाचं, सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळी इन्स्ट्रक्शन पुश आणि पॉप इन्स्ट्रक्शन येते त्या पुश आणि पॉप इन्स्ट्रक्शनला हा स्टॅक पॉइंटर रिस्पॉन्ड देतो. रीड राईट मेमरीमधील स्टॅकचा इनिशियल जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या स्टॅक पॉइंटरमध्ये सेव्ह केलेला असतो आणि हा प्रत्येक एक्झिक्युशनला इन्क्रिमेंट बाय 2 होतो. त्यानंतर खाली प्रोग्राम काउंटर आपल्याला दिसेल. प्रोग्राम काउंटर याला PC असं सुद्धा म्हटलं जातं. हा सुद्धा 16 बिट रजिस्टर म्हणून आपण याला, 16 बिट असतात. ही 16 बिट ॲड्रेस जो आहे आपला तो ॲड्रेस या प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर झालेला असतो. प्रोसेसरची एक्झिक्युशन ज्यावेळी चालू असते त्याच्या नेक्स्ट जी प्रोसेस करणार आहे प्रोसेसर त्याचा ॲड्रेस या प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर झालेला असतो. मी थोडक्यात नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जी रन होणार आहे त्या नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस या प्रोग्राम काउंटरमध्ये स्टोअर झालेला असतो. त्यानंतर आपण या बाजूला तुम्हाला ॲक्युम्युलेटर दिसतो आणि ॲक्युम्युलेटरला जोडलेला हा ALU युनिट म्हणजे अर्थमेटिक लॉजिक युनिट दिसतो. यातील ॲक्युम्युलेटर हा सुद्धा एक प्रकारचा रजिस्टर आहे. प्रोग्राम लिहित असताना आपण या ॲक्युम्युलेटरचा ॲज अ रजिस्टर म्हणून वापर करतो. पण याचं महत्त्वाचं काम असतं ते अर्थमेटिक लॉजिक युनिटमध्ये जी प्रोसेस होते, अर्थमेटिक लॉजिक युनिटच्या नावाप्रमाणे या युनिटमध्ये गणिती आकडेमोड आणि लॉजिकल आकडेमोड म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन यासारख्या गणिती आकडेमोड, त्याचबरोबर
अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, एक्सॉर ऑपरेशन अशा प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन्स या ALU मध्ये होत असतात. हे ऑपरेशन होत असताना तो ॲक्युम्युलेटरच्या साथीने काम करत असतो आणि जो काही रिझल्ट होणार आहे, रिझल्ट आपल्याला मिळणार आहे एखाद्या प्रोसेसचा, तो रिझल्ट हा शेवटी ALU युनिट हे ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर करून ठेवतं. अशा प्रकारे गणिती आकडेमोड, लॉजिकल आकडेमोड, ALU युनिट आणि ॲक्युम्युलेटर हे एकमेकाच्या साथीने पूर्ण करत असतात. त्यानंतर आपल्याला ALUच्या वरच्या बाजूला फ्लॅग असं दिसतं, फ्लॅग फ्लिप फ्लॉप. फ्लॅग म्हणजे हा मायक्रोप्रोसेसरचा जो रिझल्ट आहे, जो ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर झालेला आहे, त्या ॲक्युम्युलेटरचा स्टेटस म्हणजे रिझल्टचं स्टेटस दाखवण्याचं काम फ्लॅग फ्लिप फ्लॉप रजिस्टर करत असतो. हा सुद्धा 8 बिट आहे. याच्यामध्ये 0 फ्लॅग, कॅरी फ्लॅग, ऑक्सिलरी कॅरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग अशा प्रकारचे फ्लॅग जनरेट होत असतात. म्हणजे सपोज एखाद्या प्रोसेसचा रिझल्ट हा 0 आलेला आहे, म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये आपल्याला 0 असणार आहे. त्यावेळी फ्लॅग रजिस्टरचा 0 फ्लॅग हा हाय होतो आणि तो इंडिकेट करतो प्रोसेसरला की ॲक्युम्युलेटरचा रिझल्ट हा 0 आहे. अशा प्रकारे सपोज ॲक्युम्युलेटरमध्ये जर कॅरी जनरेट असेल तर फ्लॅग रजिस्टरचा कॅरी हाय होतो. प्रोसेसरला समजतं की प्रोसेसमध्ये कॅरी जनरेट झालेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी फ्लिपफ्लॉप हा ॲक्युम्युलेटरचा स्टेटस प्रोसेसरला इंडिकेट करत असतो. या फ्लिपफ्लॉपचं अजून एक महत्त्वाचं काम आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी सॉफ्टवेअरमध्ये आपण कंडिशन असलेली इन्स्ट्रक्शन लिहित असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण असा प्रोग्राम लिहिला की या स्टेप नंतर जर कॅरी जनरेट झाली तर तू B पाथला जा आणि कॅरी जनरेट नाही झाली तर तू A पाथ पूर्ण कर. अशा वेळी फ्लॅग हा ॲक्युम्युलेटर चेक करत असतो. कंडिशनच्या वेळी कंडिशन इन्स्ट्रक्शन रन असताना ॲक्युम्युलेटर चेक होतो. जर ॲक्युम्युलेटरमध्ये कॅरी जनरेट झाला असेल तर इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे तो कॅरी जनरेट झाल्यानंतर आपण त्याला B पाथला जायला सांगितलं, तो B पाथ फॉलो करतो. आणि जर कॅरी जनरेट नाही झाला तर तो A पाथ फॉलो करतो. अशा प्रकारे ज्यावेळी कंडिशन क्रिएट होते त्यावेळी फ्लिपफ्लॉप चेक करून प्रोसेसर हा दिलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे काम करत असतो. त्यानंतर ॲक्युम्युलेटरच्या शेजारी आपल्याला टेम्पररी रजिस्टर दिसतो. हा सुद्धा इथे WNH जसे टेम्पररी रजिस्टर सांगितले मी त्या पद्धतीने प्रोसेसर काम करत असताना प्रोसेसरला इन बिटवीन जी काही माहिती साठवून ठेवावी लागते ती माहिती साठवून ठेवत असताना या टेम्पररी रजिस्टरचा प्रोसेसर उपयोग करत असतो. त्यानंतर समोर आता आपल्याला दिसत आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर अँड मशीन सायकल इनकोडिंग. यामध्ये इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये ॲक्च्युअली इन्स्ट्रक्शन फेच होते, इन्स्ट्रक्शन येते, हा इन्स्ट्रक्शन फेच करतो आणि त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय आहे हे इन्स्ट्रक्शन डिकोडरमध्ये डिकोड होतो आणि त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे काम करण्यासाठी मायक्रोप्रोसेसर सज्ज होऊन ती माहिती पुढे प्रोसेस करण्यासाठी पाठवली जाते. हे इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन डिकोडरचं काम आहे. त्यानंतर आपण आता